Hello, dear students. Today we are going to learn about a very interesting lesson of 10th standard, Unit 2, 2.5, Book Review, Swami and Friends by R.K. Narayan. R.K. Narayan was an Indian writer known for his work in the fictional South Indian town of Malgudi. He was a leading author of early Indian literature in English. Let's start about the lesson. Book review, Swami and Friends by R.K. Narayan. A little bit about the book. Anything I mention about the book can be mistakenly understood as spoilers. So, I would rather give a glance into the book without mentioning any events or plots of the story. पुस्तकाबद्दल थोडेसे या पुस्तकाबद्दल मी काहीही सांगितले तर त्याने कथेचे सार सांगून बिघडवल्यासारखे होईल. त्याऐवजी कोणत्याही घटनेचा किंवा कथानकाचा तपशील न देता केवळ पुस्तकावर ओझरता दृष्टिक्षेप टाकणे योग्य ठरेल. स्वामी इज अ मिशियस लिटल किड ऑफ अबाउट 10 years old and living in the era where India was under the British rule. Like most kids of that age, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates schools. Even worse, mathematics. भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती त्या काळातील ही कथा आहे. स्वामी नावाचा साधारण 10 वर्षाचा हा एक खोडकर मुलगा आहे. त्याच्या वयाच्या इतर अनेक मुलांसारखा स्वामीही एका जागी स्वस्थ न बसणारा, शाळा अजिबात न आवडणारा आणि त्यातही गणिताचा अतिशय तिटकारा असणारा मुलगा आहे. School is his absolute nightmare. Nightmare means a very frightening experience. भीतीदायक, भयंकर असा अनुभव. शाळा म्हणजे त्याला एक भयंकर शिक्षाच वाटे. Anyway, the story unfolds around the happenings of this kid and how he constantly gets into trouble and gets a good beating from his father. आता या मुलाच्या आयुष्यातल्या अनेक घटना या कथेतून उलगडत जातात. तो कसा नेहमी कुठल्या ना कुठल्या संकटात सापडतो आणि वडिलांकडनं मार खातो, अशा अनेक गोष्टी, कारण तो अतिशय खोडकर मुलगा आहे, अशा अनेक गोष्टी त्याच्या आपल्याला स्वामी अँड हिज फ्रेंड्समध्ये वाचता येतील. स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटल किड अँड थिंक्स दॅट्स हिज वे ऑफ फेसिंग लाईफ, टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. स्वामी एक अतिशय बडबड्या लहान मुलगा आहे. आयुष्यात काहीही घडले तरी त्याला सामोरे जाण्याची आणि त्याबद्दल बोलत राहायची त्याची एक पद्धत आहे. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. परंतु सत्य त्याला अवघड किंवा कठोर मार्गानेच समजते. ॲज मेनी टीन्स बॅक देन ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन, किक समथिंग, क्लाइंब अ ट्री, break something and harass somebody, unlike kids today. सो त्या काळातल्या अनेक मुलांसारखं त्यालाही उन्हात खेळणे, वस्तू लाथेने उडवणे, झाडावर चढणे, मोडतोड करणे आणि कुणाला तरी त्रास देणे, अशा गोष्टी करण्यात मजा वाटत असे, जे आजकालच्या मुलांना वाटत नाही. हॅरॅस समबडी, ट्रबल, त्रास देणे. दिस इन फॅक्ट वॉज and in most parts of India still is the life of a typical boy growing up. खरं तर वाढत्या वयातल्या कोणत्याही मुलाचे वागणे असेच असायचे. भारतात आजही अनेक ठिकाणी तसे दिसते. टेक्नॉलॉजी इजंट बिग इन अ किड्स लाईफ. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवॉक. मुलांच्या आयुष्यात तंत्रज्ञानाला फार मोठे स्थान नसते. त्यांना फक्त दंगामस्ती करण्यात रस असतो. To play havoc means to prevent normal function and cause damage. In what ways is Swami a typical boy in his growing years? स्वामी मोठा होत असताना कशा प्रकारचा मुलगा होता? In this regard, Narayan gets deeply into the working of Swami's 10-year-old mind, explaining exquisitely how he thinks and what his perspective of the world is. Exquisite means in a pleasing manner and perspective, point of view. इथे नारायण 10 वर्ष वयाच्या या स्वामीच्या मनातल्या भावभावना
तो कसा विचार करतो आणि जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो याच्या मुळाशी जाऊन त्याचे सखोल वर्णन करतात. द रीडर डज फील लाईक स्वामी अँड गेट्स व्हेरी अटॅच्ड विथ द कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेसेस. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. आणि जसजशी कथा पुढे सरकत जाते तसे वाचक स्वतःला स्वामीत पाहू लागतात. स्वामी हे कॅरेक्टर त्यांना आपलं वाटतं आणि त्या पात्राशी त्यांची जवळीक निर्माण होते. हीच नारायण यांच्या लिखाणाची जादू आहे. सिग्निफिकन्स ऑफ द बुक. पुस्तकांची वैशिष्ट्य. स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण इज नॉट मिअरली अॅन इंटरेस्टिंग रीड दॅट कुड बी एन्जॉयड फ्रॉम टॉप टू बॉटम, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. स्वामी आणि मित्र हे आर के नारायणांचं पुस्तक पुरेपूर वाचनाचा आनंद देते. त्याचबरोबर किशोरवयीन मुलांसाठीचे साहित्य असूनही हे पुस्तक फार मोठी मौलिक साहित्यिक मूल्ये जपते. म्हणजे पुस्तक वाचताना आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतात की ह्या पुस्तकामधनं खूप चांगल्या पद्धतीने मेसेज दिलेला आहे. स्वामी आणि त्याचे फ्रेंड्स गावातलं वातावरण कसं एन्जॉय करतायत हे सगळं वर्णन केलेलं आहे. सी नेक्स्ट पॅरेग्राफ. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. स्वामी आणि मित्र हे मुलांसाठी आणि खास करून किशोरवयीन मुलांसाठी असलेले अतिशय उत्तम वाचन साहित्य म्हणता येईल. Also, the book is widely used in the Asian continent as a study text for the students who study literature as a subject at schools. आशियाई खंडातील अनेक शाळांमध्ये हे पुस्तक साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विषय म्हणून अभ्यासले जाते. This does not mean that the book is filled with heavy grammar and technical jargon. Actually, truth is in contrary to this. Technical jargon, words used by particular professionals that others fail to understand. म्हणजे हे जे पुस्तक आहे म्हणजे या पुस्तकामध्ये अभ्यासासाठी पुस्तक दिलेलं आहे. म्हणजे या पुस्तकात खूप क्लिष्ट व्याकरण आणि शब्दबंबाळ लेखन आहे, खूप अवघड भाषा वापरलेली आहे असं नव्हे. खरे तर पुस्तक त्याच्या अगदी विरुद्ध आहे. Swami and Friends is written in such simple English, it is hard to imagine that it is a work of such a literary genius like R.K. Narayan. स्वामी आणि मित्र हे इतक्या सुलभ इंग्रजी भाषेमध्ये लिहिले आहे की आर के नारायण यांच्यासारख्या एका विद्वान साहित्यिकाने ते लिहिले आहे यावर आपला विश्वास बसत नाही. The English used in the book is both plain, simple, without any troubling words for the kids. Also, the use of simple and short sentences adds to the simplicity of the book. या पुस्तकातील जी भाषा आहे ती समजायला अतिशय सोपी आणि मुलांच्या दृष्टीने अगम्य, खूप अवघड असे शब्द नसणारी आहे. साधी छोटी वाक्ये वाचताना पुस्तकाचे वाचन आणखीनच सोपे करून टाकतात. म्हणजे छोटी छोटी वाक्य आहेत पुस्तकामध्ये, वाचताना ते वाचकाला आणखीन सोपं वाटतं. त्यातली कुठली गोष्ट खूप अवघड अशी क्लिष्ट अशी वाटत नाही. It is mentioned in the description that the book is about a mischievous 10-year-old Indian boy, and some parents may be concerned about the influence this will have on their already mischievous children. पुस्तकाच्या वर्णनात म्हटले आहे की एका 10 वर्षाच्या खोडसाळ भारतीय मुलाविषयी पुस्तक असल्यामुळे आपल्या अगोदरच खोडसर असलेल्या मुलांवर याचा परिणाम होईल की काय म्हणून काही पालक चिंतित होऊ शकतात. म्हणजे त्यांना चिंता वाटू शकते. But the book is as such that it encompasses the mischief of the kids in a view of the kid which is harmless and pure in his perspective. Encompasses means circles around. पण या मुलाच्या खोड्या अतिशय शुद्ध आणि निरुपद्रवी हेतूने केलेल्या असल्याचे या पुस्तकातून दर्शवलेले आहे. Also, amidst all the mischief and naughtiness, we actually find that Swami is a loving and a tender kid who is actually very sensitive. परंतु मात्र कसं आहे बघा, त्यामुळे खोड्या आणि मस्ती करणारा स्वामी खूप प्रेमळ, हळवा आणि तितकाच संवेदनशील मुलगा आहे हेही जाणवते. म्हणजे वाचन करताना आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतात.
It is also a known fact that mischievous kids are the most sensitive and loving people of all. Sensitive means quick to understand feeling of others. आणि हेही लक्षात घ्या, हेही तितकंच खरं आहे की खोडसाळ मुले सर्वात जास्त संवेदनशील आणि प्रेमळ असतात. अँड आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेईंग दॅट टू ऑल ऑफ अस. आणि हीच गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम आर के नारायण यांनी या कथेतून केले आहे. So in conclusion, it can be said that this book is a good read for children of all ages, who may just enjoy a good read or who may want to improve their English skills. थोडक्यात सांगायचे तर हे पुस्तक ज्यांना केवळ वाचनाचा आनंद घ्यायचा आहे किंवा इंग्रजीचे कौशल्य वाढवायचे आहे, अशा सर्व वयोगटातील मुलांसाठी अतिशय उत्तम वाचन अनुभव आहे किंवा वाचनाचा अनुभव हे पुस्तक देते आपल्याला. अबाउट द ऑथर. The author of Swami and Friends is India's one of the greatest authors of all time, आर के नारायण. लेखकाविषयी थोडंसं बघूया आपण. आर के नारायण हे भारतातील सर्वकालीन महान लेखकांपैकी एक आहेत. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्युस्ड. अनेक उत्तमोत्तम भारतीय साहित्यकृतींच्या निर्मितीमध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे. खूप मोठमोठ्या साहित्यकृती, चांगल्या साहित्यकृती त्यांनी लिहिल्या आहेत. अँड दिस बुक इज इन पर्टिक्युलर कॅप्चर्स द इसेन्स ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग अँड द माइंड अँड लाईफ ऑफ अ टिपिकल टीनेज किड. आणि हे पुस्तक जे आहे ब्रिटिश सत्ताकालीन वातावरण आणि त्यावेळेच्या एका साध्यासुद्धा किशोरवयीन मुलाची मानसिकता आणि त्याचे आयुष्य यांचा आशय म्हणजे याचं सार नेमके पकडते. म्हणजे या पुस्तकामध्ये या गोष्टी खूप व्यवस्थित येतात. इसेन्स म्हणजे स्पिरिट. अदर ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्लूड. आता आर के नारायण यांचं दुसऱ्या साहित्यकृती आपण बघूया. मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ द सायन्स अँड द मेनी मोर लिटररी वर्क्स सच ॲज द रामायणा, a shortened modern prose version of the Indian epic, and the Mahabharata, a shortened modern prose version of the Indian epic. Go take a look at them if you are interested. आता आर के नारायण यांचं दुसरं साहित्य जर आपण बघितलं, मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स अँड रामायण, एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य, आणि महाभारत, एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य, या नारायण यांच्या इतर काही उल्लेखनीय साहित्यकृती आहेत. आवड असल्यास जरूर हे साहित्य वाचा. अशा पद्धतीने आर के नारायण यांचं हे पुस्तकाविषयी थोडंसं आपण रिव्ह्यू बघितलेला आहे. हे पुस्तक तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा हे पुस्तक जरूर वाचा.